वंदनानं चतुष्कोटिचौर्यम् अनेकजन्मार्जित पापचौर्यम् चौराग्रगण्यं कृष्णं नमः। श्री गोपाल कृष्ण शेवटची ओळी होती। तेवेळी त्यापुढे म्या दीनली साता दिसाची गडे मनोनी निजदामा पुढे जाईजे आता। त्या उद्धव देवांना हे सांगताय की मी त्या कानात येऊन ज्या ब्रह्मदेवानं मला सांगितलं, ठाकोनी अंतराळी ब्रह्मेनी हेची केली विनवणी, जे आयुष्य सीमा अतिक्रमली मृत्युलोकीची। त्या ब्रह्मदेवाने कानात येऊन सांगितलं की ही युगाची आयुष्य मर्यादा जी आहे ती ओलांडल्या गेली। आणि तेव्हा मी त्याला तो शब्द दिला की तेवेळी त्यापुढे म्या दीनली साता दिसाची गडे मनोनी निजधामा पुढे जाईचे आता। आणि म्हणून निजधामाच्या दिशेने आम्ही आता प्रवास करणार आहोत। मागच्या यदुवंशाचं भाकीत सांगताय, यदुवंशाच्या वेणुवना झाले ब्रह्मशापाचे पेटवना, मनोनी तयाचे पडई धरण थडीवा प्रभासीचे। त्या यदुवंशाचं जे वेणुवन आहे, ही संख्या जी आहे, वेणुवन या अर्थानं तो समुदाय जो आहे त्याला ब्राह्मणाचा शाप आहे। त्या ब्राह्मणाच्या शापाचं मी निमित्त करून प्रभासाच्या तीरावर हे आपापसात झुंजून अगदी नैसर्गिकरित्या यांचा मृत्यू होईल। समुद्राचे पाणी सातवादी करील गाव घेणी, मिया वीन होई धरणी एक होई। द्वारकेचं काय होईल न 7 दिवसाच्या आत समुद्राचे पाणी सातवादी करील गाव घेणी। ती द्वारका सुद्धा 7व्या दिवशी समुद्राचं पाणी स्वतःच्या पोटात घेऊन टाकेल। एक एक करून या गोष्टी सर्व संपून जाणार। उपरांत मी गेल्यानंतर सुद्धा या पृथ्वीवर काही उत्पाद होतील। पुनो हे अवधेची आता आळीक, एकची वाटत से भयानक, जे माझ्या विराज्ञा अग्नीची उर्क, तू कैसे न सहासी। एकच फक्त वाईट वाटतंय की मी गेल्यानंतर माझ्या विराहाग्नीचा जो ताप आहे, ती झळ आहे, त्या उद्धवाला सांगतात की तू सहन कसा करणार। हे कधीतरी घडणार होतं। मी जाणार होतो, माझं यदुकुळ नष्ट होणार होतं, द्वारका पाण्याखाली जाणार होती, याबद्दल मला इतकीची शंका नाही। फक्त माझ्या जाण्याचा जो विराग्नीचा दहा तयार होणार आहे, दुःख होणार आहे, दुःख तू कसा पचवशील याची मला भीती वाटते। आणि मग आता इथून पुढे कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी आपलं कारण सांगून टाकलं की मी निजधामाच्या दिशेने माझा प्रवास अवतार कार्य संपवतोय, माझा प्रवास सुरुवात झाला। आणि ही शब्द ऐकल्यानंतर आचार्य श्री नागदेवांना जी विरह अवस्था निर्माण झाली होती, अगदी उद्धव देवांना सुद्धा विरह अवस्था निर्माण झाली। आणि उद्धव देवाची अवस्था आता कविराजांनी आपल्या काय ओव्यांमध्ये शब्दांमध्ये बंदित केली। या बोलाचा वासवटू न साहेची उद्धव देव सुभटू, विचारे धनवटू जणू पडिला तो। ही शब्द उद्धव देवानं ऐकली आपल्यात, आणि उद्धव देवामध्ये हा बदल आहे। परमेश्वर जाण्याचं दुःख उद्धव देवाला झालं आणि आपल्याला 800 वर्ष जाऊनही त्याचं दुःख नाही, खंत नाही। हा उद्धव देवामधला आपला बदल आहे की 800 वर्षानंतर सुद्धा तू आम्हाला सोडून गेला
वैधव्याचं जगणं आम्ही जगतो, पांढरं कपाळ घेऊन आम्ही जगतो, हे दुःख आपल्यात नाही. उद्धव देवांना मात्र दुःख झालं आणि ते शस्त्राची घाव त्यांच्या अंतःकरणावर बसावीत अशी कृष्ण चक्रवर्ती महाराजांची शब्द, त्यांचं सर्व अगदी अंतःकरण रक्तबंबाळ झालं आणि निशब्द झाली, बोलायला शब्दच उरले नाही. तो जैसा करुणारसी विराला, विरह विखे धारिला, ना तरी सागरी बुडाला सुखाची. त्याच्यात असलेला जो करुणा रस वितळून जावा, विरघळून जावं, त्या दुःख रसामध्ये वितळून जावं स्वतः. विरह रसानं संपूर्ण त्याच्या भोवती कुंडाळ करावं, जमा व्हावी आणि या विरह रसाच्या सागरामध्ये उद्धव देवाला भास व्हायला लागला की मी बुडतो आहो, किंवा विरह रसाच्या सागरानं मला बुडवून टाकावं त्यामध्ये. तो प्रसंग, ती वेळ मला पाहण्याला मिळू नये, अशा प्रकारच्या दुःखामध्ये उद्धव देव आता आलेले आहे. की दुःखेसी एक वटला, तो शांतूर मुराला, तैचा निजेष्ट झाला भगतुरा तू. त्या दुःखामध्ये जणू तो एकवटल्या गेला, कालवल्या गेला. शांती रसात तो मुरून गेला आणि निश्चेतन होऊन आता शून्यात उभा आहे. बऱ्याच वेळेला आपण सुद्धा शून्यात जात असतो, शेजारून गेलेला माणूसही आपल्याला कळत नाही, आपल्या हातातली पिशवी पडून गेली हेही कळत नाही. या उद्धव देवांची अवस्था श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या मुखातली ती वाक्य ऐकल्यानंतर कशी झाली. त्या विरह विखाची उकळी, प्राणाते कवळी, जीव ज्योती छिळमिळी हृदयांतू. त्या विरह दुःखाची जी उर्मी आहे, त्या उर्मीनं प्राणाला कवटाळलं आणि जीव ज्योती झिळीमिळी, हवेमध्ये निरांजनीने अगदी फडफडत राहावं, येणे तेने प्रकारे तिने आपण जिवंत राहू प्रयत्न करणं, हवेत असलेल्या दिव्याच्या वातीन. तसं यांची जीवज्योत झिळीमिळी अगदी अशी नाममात्र राहिली. हृदयांत मात्र दुःखाचा थर साठला होता. ही उद्धव देवाची झालेली शारीरिक आणि मानसिक परिस्थिती. आता इथं त्याचं दुःख आणि शोक, आपल्याला दुःखही होत नाही देवाच्या दारात, शोक कधीच होत नाही. आपण अगदी सहज येतो, सहजच देवपूजा करतो, अगदी हसत हसत एकाशी कोणाशी तरी बोलत तो देव डोक्याला लावायचं काम चाललेलं असतं. दंडक घालत असताना सुद्धा शेजारणीला सांगितलं जातं, थांब 1-5 दंडक संपवतो, बस संपवणे हा आमचा उद्देश आहे, बस आम्ही मशीन सारखा. त्यामध्ये शौक नाही, त्यामध्ये म्हणजे शौक नाही, 2 मात्रा देत नाही मी, त्यामध्ये शौक नाही, 1च मात्रा द्या, शौक नाही, दुःखही नाही, यातनाही नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आमचं सहज आहे. देवाचं जाणं ठरता हे शब्द ऐकून सुद्धा उद्धव देवांना झालेल्या दुःखाचं वर्णन पुढे कविराज करताय. भगवंत गोपाल कृष्णाची अवस्था बघा, भक्तांना पाहून कशी होती. सर्वज्ञांचा तो प्रसंग आठवा, अगदी जसाच्या तसा इथे कविकर्त्याने मांडलेला. माणसं बदलली, आचार्य श्री नागदेव आणि उद्धवदेव ही माणसं बदलली. अन्यथा बेलापूरचा प्रसंग आणि हा प्रसंग अगदी समान आहे की बेलापूरला सर्वज्ञ आचार्य नागदेवांना समजवतात
इथे सुद्धा श्रीकृष्ण चक्रवर्ती दुःखामध्ये बुडालेल्या उद्धव देवाला सावरतात आणि त्याला समजवतात. बघा, उठोनी दड वांदडी देवो सर्वांगे झाडी, मग अळंगुनी भुजादंडी बैसविना. त्या उद्धव देवाला निश्चिंत उभा राहिलेला शून्यात केलेले हे उद्धव देव, सर्व काही देहाचं आणि जगाचं भान विसरलेले उद्धव देवांना भुजांना धरलं, त्यांना झंझोटलं, जागं केलं आणि आता धरून त्यांना जमिनीवर खाली बसवलं. उघडोनी डोळे उद्धव देव बोले, हे काहोजी उसासिले हातियरे विनव. उद्धव देवाला डोळे उघडले आणि भगवंताला ते सांगताय की तुम्ही मला शस्त्राविना मारून टाकले. लक्षात घ्या, फक्त जातो या शब्दांनी सुद्धा उद्धव देवाचं अंतःकरण घायाळ झालं होतं. आणि म्हणून ते देवाला सांगतात की परमात्म्या, असं का केलंस की शब्दाविना सुद्धा तुम्ही शस्त्राविनाही मला तुम्ही घायाळ करून टाकलं. काही माझे घेतले विरू, का बोलू बोलिले ती निष्ठरू, का हो जी सांडित असा पुढारू सन्निधानाचा. या सन्निधानाचा जो आनंद आहे, परमेश्वराच्या सन्निधानाचा जो आनंद, तो आनंद आमचा का हिरावून घेताय. उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगताय की असं माझ्याशी वैर का पत्करलं. काही माझे घेतली विरू, माझं असं काय वैर घेतलं. का बोलू बोलिले निष्ठुर, की असा बोल कसा निघाला की मी जाणार आहो आता. काहोजी सांडित असा पुढारू सन्निधानाचा, की माझं असं सन्निधान प्राप्त झालेलं होतं. हा सन्निधान सोडून सन्निधानाचा विरह माझ्या पदरी का घालतात. ते उद्धव देव त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना निरूपण करत होते. पुढती लागो निश्री चरणा, ऐसेची आले देवाची या मना, तरी आधी अंगवना माते पाठवावे. जर असं तुमच्या मनात आलं असेल की अवतार कार्य संपवायचं आहे, निजधामाला जायचं आहे, असं जर ठरलेलं होतं तर मग हे सर्व पाहणे आणि ऐकण्याच्या अगोदरच मला काढून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही श्रीचरणाला मिठी मारली आणि आक्रोश करत करत श्रीकृष्ण महाराजांना ते सांगतात, देवकिया मूर्ती चंद्रासवे, माझी प्राणचंद्रिका स्तवे, ऐसे गोसावी करावे आपुले पण. दिवस उगवला की चंद्राचं दिसणं बंद होतं. चंद्र दिसत नाही, चंद्र दिसत नाही, चांदणेही दिसत. उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांना सांगतात की तुम्ही माझा चंद्र आहात, तुम्ही जर दिसणार नसाल तर मीही दिसायला नको. आणि म्हणून चंद्र मावळण्याच्या अगोदर चांदण्यांचं दिसणं जसं बंद होतं प्रकाशात, अगदी तसं माझं झालं पाहिजे होतं की तुम्ही जाण्यापूर्वी मी जायला पाहिजे होतो. आकाशातला चंद्र मावळण्यापूर्वी चांदण्यांचं दिसणं बंद होऊन जात असतं, तसं भक्ताचं झालं पाहिजे की परमेश्वराचं दिसणं बंद होण्याच्या अगोदर भक्ताचं दिसणं बंद झालं पाहिजे. उपमा परमेश्वराला चंद्राची दिलेली आहे की तू माझा चंद्र आहेस आणि मी तुझ्या भोवतीची या चांदण्यांमधला एक आहे. तुझी या सन्निधानाचे चांदणे, माझ्या जीव चकोरासी नव्हे पारणे, तरी स्वभावी होईल मेळवणे या कळेवरासी.
या तुझ्या सन्निधानाचा तो जो चांदण्यांचा समूह दिसतो तुझ्या सन्निधानातला, मी एक जीव चकोर आहे. लक्षात घ्या, चकोर नावाचा पक्षी आहे, तहानेला असतो, वरच्या त्या मृग नक्षत्राच्या पाण्याची वाट पाहून ओरडत फिरत असतो. या चांदण्याच्या सन्निधानामध्ये परमेश्वराच्या मी जीव चकोर आहे. या चांदण्यांचं जर मला पारणं झालं नाही, पारणं होणं म्हणजे पाहुणचार होणं, तर सहजच या देहाचा मृत्यू होईल. पारणं होणं म्हणजे पाहुणचार होणं, पारणं होणं म्हणजे भोजन मिळणं, पारणं होणं म्हणजे उपवास सोडणं. श्रावण अष्टमीच्या दिवशी उपवास केला का दह्यांडीच्या दिवशी पारणं करतात. एकादशीचा उपवास झाला का दुसऱ्या दिवशी पारणं करतात, म्हणजे उपवास सोडतात. तुझ्या सन्निधानातला मी एक जीव चकोराप्रमाणे आहो, तहानेला आहो. मृग नक्षत्राचं पाणी पडल्याशिवाय त्याला पाणी प्यायला मिळत नाही, तसं मला तुझ्या सन्निधानात जर पाणी प्यायला मिळालं नाही तर माझा सहजच मृत्यू होईल. माझा पडी आहो गोसावी बोलती तो अवघाची वाहो, एरवी ऐकल्या जावो केवी आवडत असे. आपलं प्रचंड प्रेम माझ्यावर आहे असं मी म्हणतो. उद्धव देव परमात्म्याला सांगताय की तू माझ्यावर प्रसन्न आहे, प्रचंड असं प्रेम माझ्यावर आहे असं मी म्हणतो. आतापर्यंत मानत होतो, पण माझं हे मत आज व्यर्थ आहे असं काही नाही. आता मला कळालं खरं आहे. जर खरं असतं की तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम राहिलं असतं तर तू एकटा गेला नसतास, मलाही सोबत नेलं असतं. आणि म्हणून मी आजपर्यंत जे समजत होतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे, तसलं मात्र काही मला दिसत नाही. मज भक्तीचा आवाजू वरी तू आत्मा निजू, तरी तुझी या विरागनाची अकाळ विजू, मी कैसे न साहीन. भक्ती हे काशाच्या भांड्याची उपमा दिली, अतिशय देखणी आहे. की काशाचं भांड थोडं जरी आपटलं जमिनीवर की ते पटकन फुटून जातं. भक्ती मानवी मनामध्ये उमलत असताना काशाच्या भांड्याप्रमाणे आहे. अतिशय देखणा शब्द, अतिशय देखणी होती, पाठ करून टाका की भक्ती काशाच्या भांड्याप्रमाणे आहे, ती पटकन फुटून जाते. भक्त दोन प्रकारचा असला पाहिजे. एक तर तुम्ही भक्ती करत असतात ती काशाच्या भांड्या इतकी नाजूक आहे, त्याच्यावर सावध राहा, ती फुटून राहील. जे स्मरणाचा एक दिवस गेला का दुसऱ्या दिवशी आपोआपच असं वाटतं काही नाही, उद्या करून घेऊ 10 गाठ्या, मग परवा उगवला का मग 15 करून घेऊ परवाच्या, आणि मग हळूहळू ते काठिण्य येतं आणि ती कधी भक्ती आपल्या हातातून निघून जाते कळत नाही. काशाच्या भांड्याप्रमाणे आहे, तिला जपा, ती धरलेली जपा, अन्यथा ती जर पडली की फुटून जाते. एक दुसरा इथं या ओळीचा आहे की भक्त हे काशाच्या भांड्याप्रमाणे आहे. परमेश्वर नाही म्हटलं की भक्त वियोगी नव्हे, तात्काळ ते आपलं देह सोडून देतात. भक्त आणि भक्ती असा दोन्ही आपण त्या ओळीचा अर्थ करूया. माझ्या ठिकाणी तुझी भक्ती हीच काशाचे भांडे. काशाच्या भांड्याप्रमाणे तू माझा वरी तू आत्मा निजू, तू जणू माझा आत्माच आहेस. तरी तुझी विरागनाची आकाळू विजू, मी कैसे न साहीन. तुझ्या विरागनेचं जे माझ्या अंगावर अवकाळी पडलेली जी वीज आहे, आकाशातली पडलेली वीज, तशी ही असन्निधान या शब्दाची जी वीज माझ्या अंगावर पडली ती मी कशी सहन करणार. हा उद्धव देवाचा दुःखाग्नीतनं निघालेली सर्व शब्द श्रीकृष्ण महाराजांची प्रार्थना करतात. कृष्ण चरित्र ऐकताना आपण आतापर्यंत ऐकलेली चरित्र, त्याच्या दहीहंडीची, त्याच्या मडके फुगण्याची, त्याच्या केलेल्या खोड्यांची, त्याने केलेल्या गवळणींच्या चेष्टेची, त्याने केलेलं युद्धभूमीवरच्या भगवद्गीता निरूपणाची,
त्याच्या 16 सहस्त्र स्त्रियांच्या सर्व कथा ऐकल्या. या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की त्याचं निजधामाला जाणं जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं झालं, त्यावेळेचा तो प्रसंग कसा निर्माण झाला असेल, त्या प्रसंगाचे साक्षी फक्त 2च आहेत, उद्धव देव आहेत आणि कृष्ण चक्रवर्ती आहेत. आणि अगोदर तयारी सुरुवात झालेली आहे निजधामाला जाण्याची. असलं वर्णन आपल्याला कुठल्याही ग्रंथांमध्ये पाहायला मिळत नाही. अतिशय भागवत ग्रंथात जी नेमकी गोष्ट सांगायला पाहिजे होती की परमेश्वर अवताराचं निजधामाला झालेल्या गमनाच्या वेळेला भक्ताची झालेली अवस्था आणि श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी त्या भक्ताचं केलेलं शांतवन, हा प्रसंग आपल्याला इतरत्र मिळत नाही. म्हणून उद्धव गीता लावावी असं माझं वैशिष्ट्याला सांगणं की उद्धव गीता या लोकांना ऐकवा. परमेश्वर नसल्यानंतरचं जे दुःख आहे त्या कृष्णाला आपण ज्या पद्धतीने सहजतेने घेतो, हे सहजतेनं उद्धव देवांनी घेतलं का? तो शेवटचा प्रसंग कसा होता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा, तो आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे उद्धव देवाचं त्याच्यातली एक ओवी, या प्रसंगातली एक ओवी जरी तुम्ही दररोज दंडवत घालताना म्हटली तरी मला वाटतं मी तुम्हाला दोष सांगायचे, मी पापिनी, मग तुम्ही म्हणायचं मी पापिनी, मी खादाड, मी खादाड, मी स्वार्थी, मग मी स्वार्थी. या सर्व प्रायश्चितापेक्षा त्याची एक ओवी दररोज तुम्ही दंडवत घालताना जर म्हटली की मज भक्तीचा वाजू वरी तू आत्मा निजू, तरी तुझिया विरहाची आकाळ विजू, मी कैसे न साही. दंडवत घालताना त्या परमात्म्याला सांगितलं की परमात्म्या, भक्ती काशाचं भांड आहे, माझी भक्ती तशीच आहे, तकलादवाची पडली का फुटून जाणारी आहे. माझ्या भक्तीचा आत्मा इतका नाजूक, आपल्या भक्तीचा आत्मा इथे आहोत तोपर्यंत तुम्ही इथून घरी पोहोचल्यानंतर बघा तुमची गाठी, तुमचा दंडवत, तुमचा देव, तुमचं उठणं बसणं 1 मिनिटात अगदीच दरवाजाची कडी उठायच्या अगोदर शिव्या घालायला सुरुवात होऊन झाली. मध्ये गेल्यानंतर विषयच नाही पडत. अगोदर कोबरे काबरे पाहिले जातात, कोणी काही हलवले का, उंदरांपासून तो मांजरांपर्यंतची तुम्हाला भीती असते. तुमच्या भक्तीचं भांडण इतकं नाजूक आहे. इथं आलात तर तुम्ही पायरीला पाय लावला का अत्यंत धार्मिक होता. वाकून दंडवत करणे, तुमच्या चेहऱ्यावरची सात्विकता, हसून बोलणे, हसल्यामागं कळत असतं की हे प्रचंड मोठं नाटक आहे. परंतु तरीही बघा, तुमचं वैयक्तिक नका घेऊ, सामान्य जीवजातीचा तो स्वभाव, याची भक्ती काशाची आहे. आणि म्हणून दंडवत घालताना जर परमात्म्याला सांगितले की माझी भक्ती अशी आहे, इतकी नाजूक आहे, तुझ्या विरहाची जी वीज माझ्यावर कोसळणार आहे ती मी कसा सहन करेल, असा एक दंडवत घालताना जर आपण प्रार्थना केली तर मला असं वाटतं वर्षभराचं प्राश्चित्य ते दिवसाचं प्राश्चित्य. मज किरू तुझाची विनटू म्हणून हा पातला शेवटू, परी तुझे न विरय हृदय स्फोटू कवनासी नव्हे. तुझ्या विरहानं कुणाचा हृदयस्फोट होणार नाही. आपला कधी झाला, तुम्ही रिद्धिपूरला गेलात आणि राजमठ पाहिला, त्या राजमठाच्या उंबऱ्याकडे पाहिल्यानंतर नारायण व्यास बहाळेंचा हृदयस्फोट झाला होता. त्या उंबऱ्याशी ते बोलायला लागले होते की तू उंबरा भाग्यवान आहे की तुझ्यावर श्री प्रभू बाबा प्रतिदिन प्रतिक्षणी पाय देऊन जायचे, तुझ्याशी खेळ क्रीडा करायचे. तू निश्चेष्ट असूनही, निर्जीव असूनही तू भाग्याचा आहे की श्री प्रभू बाबाच्या पदस्पर्शाखाली तू प्रतिदिन यायचा. आणि त्या उंबऱ्याकडे पाहून त्यांना रडायला यायला लागले होते की हा उंबरा माझ्यापेक्षा किती भाग्यवान. का तर दररोज श्री प्रभू बाबांचा प्रतिदिनी त्याला संबंध होता, त्याच्याशी खेळ क्रीडा होती. आणि मग त्याचा हृदयस्फोट झाला, दुःख बाहेर आलं, डोळ्यातनं अश्रू गळायला लागली. आपल्याला त्या राजमठाचा उंबरा पाहून, राजमठ पाहून कधी हृदय कलबलून आलं का? येतंय तुमचं? त्यांच्याकडे कशाला पाहते, तू सांग ना. इथे सांगतायत की तुझ्या विरहामुळे कुणाचा हृदय स्फोट होणार नाही. कृष्णाचं सान्निध्य, सर्वज्ञाचं सान्निध्य, श्री प्रभू बाबांचं सान्निध्य, हे देवाचं सान्निध्य असं आहे
की तो नाही असं म्हटल्यानंतर हृदयाचा स्फोट होतो. ज्याला अजिबात सन्निधान मिळालं नाही परमेश्वराचं, एक प्रसंग आहे बघा, तुम्ही सांगतो की ज्याला अजिबात सन्निधान मिळालं, परंतु नंतर त्याचा विरह जर पाहिला तर बाईदेव व्यासांचा, की सन्निधानातनं बाहेर गेलेले पुरुष सर्वज्ञ गेल्यानंतर परत आले. आपण डोंबेग्रामला गेलो आणि त्या पिकेच्या खिडकीजवळ गेलो, त्यांना सांगितलं सर्वज्ञांच्या पिकेची जागा म्हणजे पाणी खाऊन फुकण्याची जागा होती सरळ, आणि तिथलं भक्त परिवार लोक प्रसाद घेत असायचे. ती पिकेच्या खिडकीजवळ होती. त्यांनी पाहिलं आणि त्यांना जाणवायला लागलं की इथे सर्वज्ञांची पीक आहे, म्हणजे भावना उच्चंबळ आला आणि तो पाषाण ते चाट आहे इतका की पूर्ण जेव्हा त्यांची रक्तभंबाळ झाली, पुन्हा रक्त गळायला लागलं, त्यांचा प्राण जाईल असं वाटलं. आणि मग आचार्यांनी उठून त्यांना आपल्या हृदयाशी कंटाळलं आणि बेलापुराच्या दिशेने जाण्याचा प्रवास बंद करून टाकला, की आपण बेलापूरला जायचं नाही, जर गेलं तर बाईदेव व्यासाचे देह जाईल, त्यांचं देह जाईल, आणि म्हणून तिथला तो प्रवास मागे आला. सन्निधानात नसतानाही बाईदेव व्यासांची ही अवस्था. असन्निधानीची अनेक भक्त आहेत की ती ईश्वराचा विरह सहन करू शकली नाही आणि त्यांनी एकांतात जाऊन परमेश्वराकरता देह अर्पण केला आहे. आपण तसे नाही होऊ शकलो, परंतु किमान भावना आपल्यात असली पाहिजे की तो प्रसंग निर्माण करावा की आम्हाला सुद्धा असन्निधानाचं दुःख तेवढं व्हावं. आणि मग ज्यांना सन्निधान प्राप्त झालं प्रत्यक्ष, त्यांना झालेलं दुःख केवढं असेल लक्षात. केवढं दुःख, जे सन्निधानात होते, आचार्यशी होते, उद्धवदेव होते, या लोकांना झालेलं दुःख केवढं असेल. आजी धर्माचे आयुष्य पुरले, विवेकाचे भंडार फुटले, जिव्हार मोडिले वैराग्याचे. असन्निधान देण्याची परमेश्वराला जर प्रवृत्ती झाली असेल श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना, तर अस्ति परिधर्म किंवा कोणत्याही धर्माचं आयुष्य कोणत्याही धर्माचं आयुष्य नष्ट होऊ नये. नित्य वस्तूचा जो खजिना आजी धर्माचे आयुष्य पुरले. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल, निजधामाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल, ती अस्ति परिधर्म किंवा कोणत्याही सधर्माचं आयुष्य आज नष्ट होईल परमेश्वर नसेल तर. यथार्थ ज्ञान असेल, नित्य वस्तूंचा जो खजिना असेल तो लुटला जाईल, संपून जाईल. परमेश्वर अवतार जर निजधामाला जाणार असेल, वैराग्याचे मर्मस्थळ, आणि वैराग्याचं जे मर्मस्थळ आहे ते नसल्यामुळे जीवन कळा नष्ट होऊन जाईल. लक्षात घ्या, आपल्यामध्ये जीव असणं आणि जीवाबरोबर जीवन कळा असणं यात मोठा बदल आहे. तुझ्यामध्ये काही कळाच नाही म्हणजे नेमकं काय, आपण बोलताना सहज बोलतो, तुझ्यात काही कळा नाही म्हणजे काय, अर्थ नाही. जिवंत असूनही जीवन कळा नसेल आपल्या, तर त्या जगण्यात फारसा काही अर्थ नाही. आणि म्हणून जीवन कळा अत्यंत महत्वाची आहे. जर परमेश्वर इथं गेला, तुमच्यातनं देव जर गेला, तर तुमच्यात जीवन कळा राहणार नाही. हे जगणं फक्त पिशाच्या प्रमाणे राहणार. तुवा जगदीश्वरे विन सकळ कळा झाली नागवन, ब्रह्मविद्येचे आहे व कांकन आजी फुटले. हे जगदीश्वरावी परमेश्वरावी
तुमची खऱ्या अर्थानं सर्वार्थिक नागवण होत असते. काहीच अर्थ नाही. परमेश्वर सन्निधाना व्यतिरिक्त काहीही जगण्यात अर्थ नाही. आणि खऱ्या अर्थानं जीवाची सर्वात मोठी नागवणूक ज्याला नुकसान ज्याला म्हणतात तीच आहे की परमेश्वर सन्निधानात तुम्हाला बाजूला जावं लागावं. इथनं निघताना सुद्धा दुःख व्हायला पाहिजे की मी तुझ्या सन्निधानात बाजूला हवं. हे सुद्धा एक सन्निधानच आहे. तुम्ही 4 तास इथं राहिलात ना की ते एक सन्निधान आहे. आणि या 4 तासात आपण जेव्हा बाजूला जातो त्यावेळेला ते असन्निधानाचं दुःख आपल्याला झालं पाहिजे. आपल्याला समजून घ्यावं लागेल सन्निधान परमेश्वराचं ज्या ज्या पद्धतीनं प्राप्त करता येईल. सोबत सन्निधान म्हणजे सोबत ज्या ज्या पद्धतीनं प्राप्त करता येईल ती पद्धत आपण अवलंबायची. जर ग्रंथाचं सन्निधान असेल, चरित्राचं, तुम्ही चरित्र सांगताय आणि चरित्राचं सन्निधान जर तासभर प्राप्त झालं आणि चरित्राचं निरूपण बंद होताच तुम्हाला जाताना दुःख झालं पाहिजे की तुझ्या चरित्राचं सान्निध्य मला मिळालं, आता मी जातोय म्हणजे नागव. 7 दिवसांनी आपला हा उपक्रम थांबेल प्रवचनाचा. तुम्हाला 7व्या दिवसाचं दुःख 6व्या दिवशी सुरुवात व्हायला पाहिजे की उद्या दुपारी 2 वाजेपासून आता आपल्याला हा आनंद नसणारा, आपल्याला परमेश्वराचं जे सान्निध्य प्राप्त झालं वचनरूप परमेश्वराचं ते संपणार आहे, असन्निधानात जाणार आहे. आणि सगळ्यात मोठी तुमची चोरी कुठली असेल तर ही आहे की तुमच्या जवळ असून बी ती चोरी केलेली आहे, त्याची नुकसान तुमची झालेली आहे. ब्रह्मविद्येचे आहे कांकन, ही ब्रह्मविद्येचं कांकन आहे. ज्याच्याजवळ ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्या जाणताच हे सौभाग्याचं लेणं आहे. ब्रह्मविद्या तिथं वैधव्यच येत नाही, लक्षात घ्या. वैधव्य जिचे सौभाग्य चिन्ह कधीही फुटत नाही, त्याला म्हणतो वाया जात नाही. आणि ब्रह्मविद्या ही स्वतः सौभाग्यवती आहे. कारण का ती परमेश्वराची आहे. परमेश्वर का तो नित्य आहे. तो नित्य असल्यामुळे ब्रह्मविद्या स्वतः कधीही तिला वैधव्य प्राप्त होत, ती सौभाग्यवती आहे. परंतु आज श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी जेव्हा जाण्याचं नाव घेतलं निजधामाला तेव्हा मात्र उद्धवदेव सांगतात की आज ती ब्रह्मविद्येचं सुद्धा कांकन फुटलं. आज ती सुद्धा विधवा होण्याची वेळ आलेली का तू निघालास. एवढं दुःख आपल्याला नाही होणार नाही, आपण एवढं करून फायदाही नाही. आपण आपले गेल्यानंतर मी अनेक वेळेला पूर्वी जायचो आणि यात्रेला वगैरे जायचो, पण तिथलं मला ते जे दृश्य पाहिलं ना सर्व नाटकी रडणं वगैरे आक्रोश करणं वगैरे मला काही पटलं नाही. नंतर मग मी जातच नाही. मी दसऱ्याला आणि अंत्ययात्रेला जातच नाही. त्या दोन्ही प्रसंगामध्ये नाटकी पण जास्त आहे, वास्तव खूप कमी असतं. म्हणजे आमच्याकडे अनेक वेळेला मंदिरांमध्ये लोक आलेली आहेत, विनोद नाही सांगत. अनेक वेळेला लोक येतात की बाबा गेल्या 2 महिन्यापासून अंथरुणावर पडलेले आहेत आमचे पिताजी, जात नाही. काहीतरी उपाय सांगा. जे मरणाचा उपाय घ्यायला जी माणसं येतात ती मेल्यानंतर रडताना जेव्हा पाहिली कसं वाटतं मला. तर मग आमच्याकडे उपाय असतो नारळ बांधून टाका. मरणाचं नारळ आमच्या मंदिरात बांधलेली आहे, काय करणार. आणि मग ती मेल्यानंतर निरोप येतो बाबा ते गेले लवकर या. बुद्धी स्वीकारत नाही. कारण मग आपल्या दुःखाचं विवेचन वेगळ्या पद्धतीने करावं लागणार. इथे मात्र हे भक्तांचं आहे, उद्धवदेव भक्त आहे आणि म्हणून ते त्या यातनेतनं त्याची शब्द बाहेर येत आहे की जी ब्रह्मविद्या सौभाग्यवती आहे ती तुझी आहे. परंतु आज मात्र तिचं सौभाग्याचं ते कंकण फुटलंय. आज ती विधवा झाली, तू निघालास म्हणून तिलाही वैधव्य नाही. उपनिखदा उन्हाळा झाला, वेदा काळ मृत्यू घडला,
भगतीची जीवन कळा आजी गेली. उपदेशकांना जणू काही उन्हाळा पडलेला आहे त्यांच्यावर आता, की ते कळा कळा त्या उन्हानं भाजून जाणार आहे. वेदांना अवकाळी अगदी म्हातारपण येऊन त्यांचाही मृत्यू होऊन जाणार आहे. आणि भक्तांचं विचारशील ना, आज तुझं जाणं म्हणजे भक्ताचा प्राण जाणं, असं इतकं भयानक आता हे घडणार आहे. मुक्तीचा ठेवा हरतला, विज्ञानाचा मढू फुटला, आधार स्तंभ मोडला, शांतीचा पै. मुक्तीचा जो ठेवा होता तो चोरांनी चोरून गेला. परमेश्वर हा मुक्तीचा ठेवा आहे, त्याच्या जो मुक्तीचं गाठोडा आहे, तुम्ही मागितली की तो प्रत्येकाला देत असतो, तोच गेला. तर जेव्हा तो चोरी गेला, आमचा मुक्तीचा ठेवा चोरी गेला. राहण्याचं जे ठिकाण आमचं घर आहे तेही पडून गेलं, जे बांधलेलं होतं ते पडून गेलं. आणि शांती रसाचा जो एक आधारस्तंभ, माणसाला शांतीचा आधारस्तंभ लागतोय बघा. मैत्री कशा करता असते? त्या आधाराकरता असते. सत असत मार्ग दाखवणारी ती मैत्री असते आणि तिथे आधारस्तंभ असतो. आपण एका दुःखात अडकलो का आपण आपली भावनेचा उच्चंबळ कुठेतरी जाऊ सांगतो आणि मग तो समोरचा आपल्याला म्हणजे सांगताना सुद्धा सावध राहा, आपली दुःख कोणाकडे सांगायची. आणि मग बहुतांशी वेळेला आपलं दुःख देवाजवळ सांगावं. आणि मग तो शांती रसाचा दाता आहे, तो बोलत काहीच नाही, तर तुमच्या मेंदूमध्ये मात्र प्रकाश पडतो की तू सत आणि असत काय. माणसाजवळ जाताना मात्र दुःख सांगताना सावध राहा, कदाचित तो तुम्हाला भरकटून टाकल्याशिवाय राहत नाही किंवा तुमची चेष्टा केल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडनं रडत रडत ऐकतो आणि मग चार चौकामध्ये अगदीच मस्त हसत हसत लोकांना चेष्टा करून सांगतो. कारण आपण आपला विचार किंवा आपलं दुःख आपली वेदना ही सुद्धा कोणाजवळ सांगायची का नाही हे ठरवा. परंतु इथे मात्र कविराजांनी असं म्हटलंय की शांतीचा पै आधार स्तंभ मोडला. मला जीवाला जिथं शांती मिळते त्या शांतीचा जो आधारस्तंभ आहे तोच खऱ्या अर्थाने इथून निघून गेला. विश्वाचे आत्मधन गेले, देवाचे प्राण दुर्ग पडिले, शेजार हाळले दिव्य भोगांचे. संपूर्ण परमेश्वर हा संपूर्ण विश्वाचा आत्मधन आहे, आत्मा आहे. लक्षात सर्व विश्वाचा, सर्व विश्वाचा आहे. देवतेची प्राणकळा, देवतांचे प्राण दुर्ग पडिले. देवतांची सुद्धा प्राण दुर्ग जी होती, किल्ले होती, ती ढासळली. आणि दिव्य असं अलौकिक भोगांचं जे शयनगृह होतं तेही जळून भस्म झालं. दिव्य भोग लक्षात घ्या, आपल्याला या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं हा प्राण आहे आणि आपण आता इथं बसलो नाही, हे दिव्य भोग आहे. गादीवर झोपणे दिव्य भोग नाही, हे भोग आहे. परंतु आपण हा आनंद घेत बसलोय, हा आनंद म्हणजे दिव्य भोग. हा कुठेही मिळत नाही, इथे मात्र मिळतो. हा जो किल्ला आहे ते सांगतात, परमात्मा हा जो किल्ला आहे तुझ्या जाण्यानं हा कोसळणार आणि म्हणून आम्हाला जे दिव्य भोग प्राप्त होत होती इथे येऊन तीच नष्ट होणार आहे तुझ्या जाण्यात. सर्व सुखाची साईली मोडली, आनंदाची फुलोरी हरतली, सवंधूर बिघडली परब्रह्माची. ही ओवी एवढंच सांगते की सर्व सुखाचा जो आश्रय आहे, आश्रयस्थान आहे, तो चोरीला गेला. असं आमचं जीवन नागडं होणार आहे. बस तू सांगितलंय,
म्हणजे अव्यक्त मंत्र परमेश्वराची उपासना आपण नाही करू शकत ना. आपल्याला व्यक्त मंत्राची करण्याची गरज आहे ना. इथे संबंधरू बिघडली परब्रह्म्याची, अविद्या छेदून. दुपारी हीच ओवी मला आठवण करून द्या. मी तुम्हाला ही ओवी पुनश्च एक वेळेला समजून सांगतो. ही ओवी उद्धरणाशी संबंधित आहे आणि म्हणून ही उद्धरणाच्या संबंधित असलेली ओवी मी तुम्हाला निवांत दुपारच्या सत्रात ते मी समजवतो. तू म्हणशील तेव्हा आम्ही सांगावं काही तुझ्या रोजाची आहे सांगतो. या सर्वांना तू ही काय म्हणतात झेरॉक्स कॉपी देणार होती, दिली तर सर्व. किती क्रमांकाची ओवी आहे? नाही, मी 100 नाही 200 करेन. तुम्हाला समजणार असतं तर मला काय करायचं? तुमच्या पदरी पडेल हे पण. काही संख्यावाचक विचार करता की आपल्या पदरात काही पडेल असं विचार. वैशुताई अगदी बरोबर बोलते आहे. तुमचा विचार करून ती बोलते आहे, तुम्हाला बोलतं करण्यासाठी की असं नको व्हायला की उद्धव गीता संपलीच नाही. मी प्रयत्न करेन की साधारणतः किती होईल, परंतु प्रश्न तो आहे ना की आपल्याला पारायण करायचं तर समजून घ्यायचं काय. आम्ही जास्त बसण्याचा प्रयत्न नाही, सकाळी नका बसू, पण दुपारला तयारी ठेवा जास्त बसण्याची. सकाळनं मला लेट होतं, दुपारनं मला काही फरक पडत नाही. किती वेळ जरी बसलो आपण, दुपारनं तुम्ही बसत ना. तुम्ही 4ला येता, मग 4ला चहा पाणी होईपर्यंत वेळ झाला की आपली पूजा अवसराची वेळ होती. तुम्ही 3ला येऊ शकत नाही कारण दुपारची पंगत चांगली असते. ठरवा दुपारी तुम्ही 3ला आलात का मी 3ला येतो, मला काही त्रास नाही. तुम्ही म्हणाला ते फार चांगलं झालं. 826 ओव्या आहेत ग्रंथाला. 826चा जर विचार केला आणि 126 ओवी जरी दररोज झाली तरी ग्रंथ संपला. 126 आत होत इतकं सुंदर आहे ना बाबा. तो संपेल ना तर मग बरं वाटेल, एकदम बरं वाटेल. संपलं तर बरं वाटेल. संध्याकाळी संपून टाक. इतकं सुंदर ओव्यांचं एक्सप्लेनेशन आहे की असं वाटतंय की उद्धवाच्या ठिकाणी आपण स्वतः आहे असं वाटतंय आतापर्यंत ऐकतात. मला हे सुद्धा बरं वाटलं की मी सांगतो माझा जो आग्रह होता, किती अनेक वर्ष आग्रह असतो की तुम्ही महावाक्य ऐकण्याचा जो निष्फळ प्रयत्न करता, ते महावाक्य तुमच्या काही कामाचं. त्यांना भलं असतं ते की महावाक्य आहे. ते दोन्ही गोष्टी आहेत. आम्हालाही त्रास होतो. महावाक्य सांगणारे बाबा मोठे, मग चिल्ड्रे बाबा काय करतात भागवत असं होतं. आमचे नुसतं होतं. परंतु मला असं वाटतं की सामान्य माणसांच्या महावाक्य किती पदरात नाही. तुमच्या दृष्टीने तर हे महावाक्य की भक्त कसा असला पाहिजे, या अर्थात आपण कसे असलो पाहिजे, देवाबद्दलची भावना काय असली पाहिजे, आपल्याला हे महत्त्वाचं आहे. आणि सप्तग्रंथ या शास्त्राला प्रमाण आहे. त्याच्यावर सप्तग्रंथातील प्रत्येक ओवी ही अत्यंत महत्त्वाची. मी सह्याद्री वर्णनाचाही आग्रह करत असतो की सह्याद्री वर्णनाचा शब्दशः अर्थ घेऊ नका. ते सह्याद्री वर्णन म्हणजे त्या डोंगराचं वर्णन केलेलं आहे असं शब्दशः अर्थ घेऊ नका. सह्याद्री वर्णन म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांचं वर्णन पूर्ण ओव्या या ब्रह्मविद्या शास्त्राने भरलेल्या आहेत. म्हणजे दररोज 10 ओव्या करता येऊ शकतात. फक्त जर सह्याद्री वर्णनाचं निरूपण करायचं ठरवलं तर 10 ते 15 ओव्यांचा अर्थ दररोज सांगितला जाऊ शकतो. इतकं भयानक. आपण त्याच्या शब्दशः अर्थ घेतो की सह्याद्री वर्णन म्हणजे डोंगराचं वर्णन, तिथली झाडं पानं
दगड असं वर्णन आहे का? अजिबात. श्री दत्तात्रय महाराजांचं वर्णन केलं अगदी थोड्या ओव्यांमध्ये की मग तिथून पुढे ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण झालं. अनेक निर्णय हे सह्याद्री वर्णन नावाच्या त्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतात. उद्धव गीता तसाच एक भाग आहे. उद्धव गीतेमध्ये केलेलं वर्णन हळूहळू पुढे आपण जाऊ. कथा नाही, उद्धव गीता म्हणजे श्रीकृष्णाचा उद्धवाशी झालेला संवाद एवढं सोडू नका. 2 पात्र उभी केली, इकडे श्रीकृष्ण चक्रवर्तीचं पात्र उभं केलं, उद्धव देव म्हणजे तुम्ही आम्ही उभे राहिले, आपल्यातला कोणीतरी उभा केला आणि या दोघांमधला जो संवाद घडला, शास्त्र संवाद, तो अत्यंत महत्वाचा आहे. या उद्धवाचं शांतवन करताना पुढे श्रीकृष्ण चक्रवर्ती जे निरूपण करतात ना, ते आपला पुढे येईल आपल्याला. तर ही 90 क्रमांकाची ओवी आहे. आपण दुपारला शेवट, पोथीच्या शेवटून मी तुम्हाला ती समजून सांगतो. मोक्षाचा बाह्या गेला, त्यागा जग पोळू झाला, सर्वस्वे नागवला मृत्यूलोक हा. मोक्षाचा रक्षक जो आहे तोच चाललाय. चतुर्वेद दानाचं दातृत्व नाहीसं होणार आहे. कोण देणार? बघा तुम्ही आता तुम्हाला म्हटलं ना की हे उद्धव गीता या शब्दाचा फक्त त्या अर्थानं अर्थ घेऊ नका. त्यातला छोटासा भाव सुद्धा तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्र दाखवून देतं. चतुर्वेद दानाचं दातृत्व नाहीसं. बघा काय, आणि त्यामुळे ही दानं कोण देतो? चतुर्वेद दानं कोणती? ही 4 दानं कोण देतो? कबीराज सांगतायत की मोक्षाचा रक्षक जो आहे तो चालला. चतुर्वेद ज्यानं दान दिलं, जो देऊ शकतो, तो गेल्यानंतर कसं काय मिळेल? आता आपल्याला मिळतंय का? तो चालला. आणि त्यामुळे हा जो मृत्यू लोक हा खऱ्या अर्थानं नागवणारा आता. इथून ईश्वर अवतार गेला की मग आपण का नागवलोय? आपल्याला असं वाटतं आपल्या पदरात खूप पडलं. ठीक आहे, पडलं, किमान पक्षी आम्हाला तो ईश्वर मार्ग कळाला, इतकं पडलं. परंतु त्या सन्निधानात जर आम्ही जन्माला आलो असतो तर या दानातलं एखादं दान आमच्या पदरात पडलं असतं. तो अनार्जित आहे. कदाचित आम्ही काही अर्जकत्वात नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला दिला असता. असन्निधानात असल्यामुळे आमची ही प्रश्न निर्माण झाली की आम्हाला नाही. हे उद्धव देवांना कळत आहे आणि म्हणून उद्धव देव दुःखी होऊन सांगतात की मोक्षाचा बाह्या गेला, त्यागा जग बोळू झाला, सर्वस्वे नागवला मृत्यूलोक हा. आता वेल्हाळ वेदवंती झाली रीत हाती, स्वये प्रकाशाची दीप्ती आजी मालवली. श्रीकृष्ण भगवंतापासून वेद होतो आणि म्हणून सर्वांना आवडणारी जी वेदवंती आहे, सर्वज्ञांनी ईश्वर अवताराच्या वेदाबद्दलचं सांगितलं होतं. कसं कसं सांगितलं? सर्वज्ञांचा वेद श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सहस्त्रवेद. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वेद सहस्त्रपटीने जास्त. सहस्त्र म्हणजे हजारांना नाही, सहस्त्रपटीने. ज्या श्रीकृष्ण चक्रवर्ती बद्दलची ती ओवी सांगतात की अशी वेदवंतीच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठिकाणी होती, ती वेदवंतीच आज विधवा आहे. जर श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज निजधामाला जात असेल तर ती जी वेदवंती आहे ती विधवा होणारी आहे. एवढंच नाही तर स्वयंप्रकाशच जणू काही तो मावळला, अशी परिस्थिती निर्माण.
परमेश्वर कसा आहे? कसा आहे? परमेश्वर स्वयंप्रकाश, स्वतः प्रकाशमान होणार आहे. इथं त्यांना म्हणायचं तुम्ही निजधामाच्या दिशेने जर जात असाल तर तो प्रकाशच मावळला ना, मावळला. आज कैवल्य रत्न विराले, योगिये हृदय भेदले, सर्वस्व गेले भगत जनाची. कैवल्य रूपीचे रत्न आहे ते विरघळून गेलं असं त्यांना म्हणायचं. रत्न कधीच विरघळत नाही हे जरी सत्य असलं तरी ईश्वराची अशी प्रवृत्ती जर स्वीकारली तर त्याला विरघळणे असंच म्हणावं लागेल. कविराजांना आपण उपप्रश्न करून जरी विचार केला की हिरा विरघळत नाही, रत्न विरघळत नाही असं जरी म्हटलो, परंतु परमेश्वराची प्रवृत्ती निजधामाला जाण्याची जेव्हा होते तेव्हा रत्न विरघळलं असंच म्हणावं लागतं. आणि म्हणून त्या अर्थानं हे कैवल्य रत्न आहे ते विरघळून गेलं म्हणायचं आहे. योगियांचं हृदय जे आहे त्यांचं जाणं हा शब्द ऐकल्यानंतर सुद्धा रक्त बंबाळ होणार आहे. का न सर्वस्व जणू आज लुटले, त्यांचं सर्वस्व आज खऱ्या अर्थानं लुटल्या जाणार आहे. योगियांचं सर्वस्व आहे परमेश्वर, तो त्याचं संविधान जर प्राप्त होणार आहे, तो जाणार आहे असं जर म्हटलं तर योगियांचं सर्वस्वी लुटल्या गेलं. आता धैर्याचा समुद्र सोकला, तेजाचा वडवानळू विझाला, महामेरू लुटला महिमेचा पै. आता ज्ञानी योग्यांच्या ठिकाणी जे भक्ती वैराग्यामुळे बांधलेलं जे धैर्य असतं, देवानं आपल्यालाही सांगितलं धीरा वीरा आपल्यात ते बांधलंय गेलं. यांनी तेच सांगितलं की ज्ञानी योगांच्या ठिकाणच्या वैराग्यामुळे धीर विराग तो बांधल्याच गेलेला असतो. तो सहनशक्तीचा समुद्र जणू सुकून गेला यांचा. तिथं धैर्य असावं लागतं, कारण सहनशक्ती असावी लागते. आपण ढोऱ्या डोंगरात आला नाही, पण ढोऱ्या डोंगरात तिथल्या रात्रीच्या अंधकारामध्ये 12 वाजता त्या डोंगराकडे पाहिलं तर तो डोंगर खायला होतो. म्हणजे आम्ही 3 दिवस होतो आणि त्याच्या अगोदर मी 6 दिवस होतो. 6 दिवस आम्ही 5-6 जण होतो. आम्ही रात्रभर जागायचो कामासाठी, पहाटे 4च्या दरम्यान झोपून जायचो. तो प्रसंग आम्ही पाहिला. हे रात्री 11-11:30 पर्यंत बरं वाटतं, पण 11-11:30 नंतर त्या डोंगराकडे पाहिलं तर तो डोंगर आपल्याला एका क्षणात गिळंकृत करेल. इतकं भयानक दृश्य तिथं ढोऱ्या डोंगरात. आपली साधक तिथे आपलं आयुष्य क्षेपायची. जे आम्ही 10 होतो तरी भीती वाटायची. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस तर मी गाडीत जाऊन झोपायचो, गाडीच्या आजूबाजूने बंद करून, आणि तरी असं वाटायचं काचेच्या बाहेरनं कोणीतरी पाहतो. म्हणजे इतकी भयानकता जर आहे. आपली साधक मात्र तिथे त्या दरी कपारीत राहायची, आयुष्य वेचायची. त्याच्याकरता त्यांच्याकडे जे धैर्य होतं ते साधनेतनं निर्माण झालं. साधनेत यांना हे म्हणायचं आहे की हे असं साधनेतनं ज्ञानी योग्यांच्या ठिकाणी निर्माण झालेले जे वैराग्य आणि धैर्य हे मात्र सहनशक्तीचा समुद्र जसा सुकून जाणावा तसं ते सुकून गेलेलं होतं. वडवानळ कधीही विजत नसतो. हे बघा लक्षात घ्या, महामेरू लोटला महिमेचा पै. हा वडवानळ जणू विझून गेला अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. आणि जो मेरू पर्वत आहे, या मेरू पर्वताकडे जेव्हा पाहिलं त्यावेळेस तो छिन्न विछिन्न झाला. श्रीकृष्ण चक्रवर्ती निजधामाला जातो या कल्पनेनं मेरू पर्वताची सुद्धा शकल तुआवीन श्रीरंगा विजयश्री गेली भंगा सत्वाची गगनगंगा आजी आटली.
हे श्रीरंग त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतात की देवा श्रीरंगा की तुझ्याशिवाय विजयश्री यशस्वी कीर्ती भक्ती निर्गुणत्वाची न आटणारी आकाशगंगा ही आज आटून गेली. आकाशगंगेतलं एक चांदणही राहिलं नाही, ते आटलं. किंवा आकाशगंगेमध्ये निर्गुणत्वाची जी जिथं गुणच नाही, बघा तुम्ही कुठलाच गुण नाही, मग आकाशगंगेमध्ये कुठलाच गुण नाही, ती सुद्धा आटली. ती आकाशगंगा सुद्धा आटून गेलेली आहे, वृक्ष झाली. सौभाग्य देवता कोमली यदुवंश वेदी तुटली चैतन्य कळा गेली लोकत्रयाची. सौभाग्याची जी देवता आहे ती कोमेज. सौभाग्याची देवता कोमेजली या अर्थानं यदुवंशाची वेल तुटली. नाही, यदुवंशाची जी वेल होती ती तुटली. आता इथे बस श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणार म्हटली की ती वेल तुटली, पुढे तो वंश नाहीच. त्रयलोकीच्या चैतन्य कळा गेली. आणि ही जी चैतन्य कळा चेतना ती आज नष्ट झाली लोकत्रयाची. एकाची का ना तिन्ही लोकांची. स्वर्ग मृत्यू पाहता तिन्ही लोकांची लोककळा नष्ट झाली. कीर्ती वैधव्य आले ऐश्वर्या उठकडे झाले तारू बुडाले गुणरत्नाचे. कीर्तीलाही आज वैधव्य प्राप्त झालं, ऐश्वर्याचाही पराभव झाला आणि गुणरूपी रत्नांचं जहाजच्या जहाज जणू काही त्या समुद्रामध्ये बुडाल. असं हे जीवजाती करता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं निजधामाला जाणं जीवमात्राला होणार. सौंदर्य शिळावले औदार्य स्तवले पडबर गेले वीरश्रियेचे. सौंदर्य मलिन झालं, शिळाले शिळ झालं, औदार्य लोपलं, वीरश्रीची शोभा नाहीशी झाली. बघा तुम्ही काय ते सौंदर्य हे शिळ व्हावं. मेकअप केलेला आजचा मेकअप उद्या शिळा होतो. बघा आज जर मेकअप केला रात्री झोपलात तर सकाळी चेहरा बुधवण्यासारखा दिसतो. बस अगदीच बघा म्हणजे काय झालं त्यावेळेला ते शिळ, ते सौंदर्य शिळ होतं. औदार्य रूप लक्षात घ्या. श्री मूर्तीवरचं ते सौंदर्य असेल, ते औदार्य असेल, ते लावण्य असेल, ते सर्व आता लोपणारा. कामतत्व निमाले संगीत सुख उडाले निर्यास गेले रसरायाचे. षडरस आपण नवरस सुद्धा निर्रस झाली. अष्टभोग जी सार आहे ती सुद्धा निरस झाली. अनुरागात्मिक ज्याला त्रिगुणात्मक म्हणतो सुखही परमेश्वराशिवाय निरस झाली आहे. परमेश्वर असेल तरच ही सुख सुख असतात. प्रताप सूर्य माळवला दैव द्रुमू वनवला विसावा मोडला साधू जनाचा. दैवाचा जो वृक्ष आहे कल्पवृक्ष आहे तो जळून खाक झालाय आणि साधू जनांचा जो विसावा आहे तोच निघून चाललाय. आता संपलं. रेखी जो हर झाले योगियाचे किन्हार कडाडले अवचिते जग जुग पडिले सनकादिकावरी. अचानक जगावर असं मोठं संकट आलं. खरंच आहे परमेश्वरानं निजधामाला जाणं हे संकट आहे. सर्वज्ञ आमचे उत्तरापंथी जातो म्हटल्यानंतर सुद्धा जगावर संकट कोसळावं असं ते संकट कोसळलं होतं. इथे तर श्रीकृष्ण चक्रवर्तीने थेट निजधामाला जाण्याची भाषा केलेली आहे. आणि म्हणून कविराजांनी सांगितलं की अचानक हे सर्व जगावर संकट आलेलं आहे. ऋषी लोकांना आपण या दुःखाग्नीमध्ये जळून राख आपली होते आहे किंवा आपल्याला जाळून घ्यावं असं वाटतं आहे.
आणि योगी लोकांना आपल्या मर्मस्थळाला कोणीतरी येऊन शस्त्रानं भोकसलं, त्याला छिद्र पाडली, त्याला रक्तबंबाळ केलं, अशी यातना होती आहे. आता महामोहाचा काळ बखा पडिल या जीवा अधोमुखा, ज्ञानचंद्राची रेखा सर्वज्ञा कवन दावी. जर परमेश्वरानं जाणं जर स्वीकारलं असेल तर अतिशय भयानक अशा मोहाच्या या जंजाळात पडलेल्या जीवांना ज्ञानरूपी प्रकाश दाखवणार कोण आता? लक्षात घ्या, आपण सर्व अज्ञानाच्या आणि मोहाच्या अंधकारामध्ये पडलेलो आहोत. आपल्याला तो प्रकाश, मोक्षाचा, ज्ञानाचा प्रकाश जर परमेश्वर अवतारानं निजधामाला जाणं जर स्वीकारलं तर कबीराज सांगतात की बाबा रे, आता या जीवमात्रांना तो प्रकाश दाखवेल कोण? सांडोनी जीव व्यापाराचे सुख आता मुक्तीचे का पडिक, तू सातव रावो वांचून यानिक कवन राखेल. तू जीवोद्धरणाचे व्यसन स्वीकारलं होतं, मुक्ती तू देणार आहे. त्या जीवोद्धरणाच्या व्यसनाचं काय होईल? त्या मुक्तीच्या शेतीच्या शेती या पडीक राहतील. तिथे मोक्ष मार्गाच्या वाटेवरच्या लोकांचं काय होणार त्या पडीक जमिनीमुळे? अशा वेळेला भगवंता त्याचं रक्षण कोण करेल? श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना उद्धवदेव प्रश्न विचारताय. संसाराच्या डोहांतू उपडथावी असे जावो पाहातू, त्या जीव जाता सिंहातू कवन देईल. या संसाराच्या त्या डोहामध्ये उचळणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत. किती लाटा उचलतात बघा ना. इथे स्वार्थाची आहे, मोहाची आहे, द्वेषाची आहे, मायेची आहे. किती लाटांमध्ये तुमचं दिवसभराचं खेळणं असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी, म्हणजे इथे स्वार्थाची लाट येते, विकाराची लाट येते, विकल्पाची लाट येते, मोहाची लाट येते, क्रोधाची लाट येते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या लाटांबरोबर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि या संघर्षातनं तुम्हाला वाचवणारी एकच व्यक्ती आहे, परमेश्वर. उद्धवदेव त्या देवाला सांगतात की या संसाराच्या उचलणाऱ्या ज्या प्रचंड मोठ्या लाटा आहेत, त्या लाटेमध्ये आम्ही डुबून जाणार आहोत, जीव जाती सर्व. आम्हाला कोण वाचवणार आहे? तुझ्याशिवाय कोणी नाही. विचार दुगाचा मढा पडल्या काम क्रोधाचा वेढा, तुआ विन योगिया भेडा कवन करील. विचार दुर्गाचा मडा. योगी जर तुझ्या चिंतनाच्या आश्रयानं राहत असतात, लक्षात घ्या. परंतु त्यांच्या भोवती जर काम क्रोधाचा वेढा जर पडला, ही योगी जर ज्ञान किल्ले यांच्या भोवतीच जर काम क्रोधाचा जर वेढा पडला तर तुझ्याशिवाय या क्रोधाचा, कामाचा वेढा कोण परतवून लागेल, सोडवेल या योगी जरांच्या भोवतीचा. योगी जर ही दुर्ग आहे, किल्ले आहेत, हे सर्व खरं आहे. पण त्या किल्ल्यावरच जर आक्रमण शत्रूंनी केलं आणि वेढा घातला त्याच्या भोवती, तर तू असा बल. कारण की योगींना स्वतःला शक्य होणार नाही ना, त्या साधकांना. लक्षात घ्या ना, उद्धरण प्रकरण बघा ना, तो काय काय करत जातो पुढे. शेवटची सूत्र कशी आहेत उद्धरणाची? परमेश्वर शेवटची सूत्र बघा. परमेश्वराने सोडावे, तो प्रयत्न करत राहतो. तो प्रयत्न करत राहतो, परंतु तरी त्याला शेवटच्या क्षणी परमेश्वराला मदत करावी. बरोबर? तो वेढा सोडू शकत नाही. स्वतः मराठीत कशी बोलतो, फार अडचणीत नव्हती. त्याकरता तो स्वतः वेढा सोडू शकत. त्याला
ते साह्य लागतं, बरोबर. इथे त्या दुर्गाला, त्या साधकांना दुर्ग म्हटलेला आहे, किल्ले म्हटलेला आहे. यांना जो कामक्रोधाचा वेढा पडलेला आहे तो तुझ्या वाचून कोणी सोडवणारा नाही. आत्मगंगेचा पाणी येडा, ठोकला अज्ञान सिंहाचा दडा, आता कृपेच्या कुऱ्हाडा घेऊन कवन मारी. ही आत्मगंगा आहे. ही आत्मज्ञानरूपी आत्मगंगा. या गंगेवर जाऊन जर मी उदक घेईन दानाचं, तिथं तर सिंहाचं मोठं अगदी कळपच्या कळप थांबलेला. खरंच आहे ना, आपल्या भोवती सिंहाचाच कळप आहे. दिसत आपल्याला खाऊन जाण्याकरता सर्व टपून बसलेला आहे. तुम्ही सापडा की तुम्हाला ते खाऊन टाकणार आहे. आणि खाऊनच टाकलं ना. गेली 80 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष, 40 वर्ष, 20 वर्ष आपली जी वय असते ती खाऊन टाकलेली आहे ना. तरीही अजून ती इथे बसलेली आहे. ती आपल्याकडे अगदी जेव्हा चाटत बसले, तुम्ही केव्हा सापडाल मी तुम्हाला खाऊन टाकेल. अशी ही जी आत्मगंगा, आत्मज्ञान रूपी जी आत्मगंगा आहे, तिच्या काठावर हा सिंहाचा समुदाय अगदी बसलेला वाट पाहतोय तुमची. आणि मग तिथे येणाऱ्या प्रत्येकाला ते मारून टाकतात, खाऊन टाकतात. आणि अशा वेळेला त्यांचा प्रतिकार करण्याकरता परमेश्वर कृपेची कुऱ्हाड तुमच्या हातामध्ये लागत असते. त्या सिंहाचा परमेश्वर कृपारूपी तलशस्त्राची तुम्हाला मदत लागते. त्या परमेश्वराच्या कृपेचं शस्त्र तुम्हाला आधार देणारं असलं की तुम्ही तिथे जाऊन बरोबर आत्मज्ञान रूपी त्या गंगेचं पाणी नक्की प्राशन करू शकता. जम्बूदीपाचा खरी अधर्म करी लगाव घेरी, आता धर्माचा भारी अधुराया कवन कासी. ते जम्बूद्वीपाची माहिती सांगतात की प्रांतात जम्बूद्वीप म्हणजे आशिया खंडातलं जांबुवंत राजाच्या राजधानीला जम्बूद्वीप म्हणतात. जम्बूद्वीप असेही म्हणतात की कर्मभूमी जी आहे, या कर्मभूमीलाही जम्बूद्वीप कविराजाने इथं म्हटलेला की एका प्रदेशाचं नाव नाही घेतलं त्यांनी, कर्मभूमीला जम्बूद्वीप ही उपाधी दिली. आणि या जम्बूद्वीपाला, या कर्मभूमीला ही जी अधर्म वेडी लोक आहेत, की जो अधर्म आहे तो अधर्म वेडा घालून टाकेल. कारण कर्मभूमी स्थिता मनुष्य देहयुक्त आपल्याला सांगितलेला आहे. या कर्मभूमी युक्त मनुष्याचा उद्धार होतो, परमेश्वर त्याला ज्ञान देतात. परंतु असा हा जो जम्बूद्वीप आहे, असं देखणं जे कर्मभूमी आहे, यालाच हा अधर्म वेढा घालेल तू नसल्यामुळे. आणि मग तू जेव्हा ती त्या वेढा घालतील तर त्याचा कैवार घेण्याकरता, त्या धर्माची बाजू घेण्याकरता मात्र तू इथे राहणार नाही. आणि मग ही शत्रू आक्रमण करून या जम्बूद्वीपाचा नायनाट करून टाकतील. इथं अधर्म होता. 107 रुपये झाले. दुपारी पगार किती वाजता करायचा? एक ओळी होईल ना बाबा. बरं, एक झाल्याने काय फरक पडेल? एक तर होईल. एक नाही, 2 करतो तो काही ना काही फरक पडणार आहे का असा. कवनाचा आभारी हे घातली भूतदात्री, काभोजी संसारू केला भारी साधू जनासी. कृष्ण चक्रवर्तींना विचारतायत की ही तुम्ही ही पृथ्वी कुणाच्या सांभाळी घातली? हा साधू जन नेमका कुणाच्या सांभाळी घातला? जर असं कुणाच्या अधीन जर तुम्ही केलं नसेल, सांभाळी घातलं नसेल, तर प्रचंड मोठा त्रास झाल्याशिवाय होणार नाही. ईश्वर अवतार म्हणजे बघा तुम्ही, सर्वज्ञांनी सर्व परिवार हा श्री गोविंद प्रभूंकडे सोपवला.
त्यांच्याकडे पाठवला की श्री प्रभू बाबांकडे जा. श्री प्रभू बाबांना प्रश्न विचारला. श्री प्रभू बाबाने सह्याद्रीच्या दिशेने हात उंचावला. ही पद्धत आहे की ईश्वर अवतार पुढच्या ईश्वराकडे तो निरोवतात, तो परिवार निरोवतात. इथे उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्तींना तो प्रश्न विचारतात की कवनाचा भारी हे खातरी भूतधात्री, ही सृष्टी कोणाच्या अधीन केली तुम्ही? का हो जी संसारो केला भारी साधू जनासी. आणि हा सर्व साधू जनांना त्रास झाल्याशिवाय होणार नाही, आणि म्हणून तुम्ही हे कुणाच्या अधीन केलं? कलियुगाचा तिवटना का हा धर्म वैसविला कारी सवाना, आचाराचा अवगानाची कवना दिदला. कलियुग हीच 3 रस्ते इथून फुटतात अशी जागा. बंध्य वस्तूला त्या ठिकाणी बसवतात. बघा, आचाराचा अवगानाची. या अवतार समाप्तीनंतर धर्माची स्थिती कशी होईल? ने एखाद्या वध्य व्यक्तीप्रमाणे कलियुगाची परिस्थिती कशी होणार होती ही दशमस्कंदाच्या शेवट श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी कलिधर्म निरूपण केला की आता कलियुग येणार आहे. हा कलियुग कलिधर्म निरूपणापूर्वीचा प्रसंग कविराजाने यात बसवलेला. या राखणदार 3 रस्त्याच्या मध्यभागी बसलेला आहे. त्याला कोणीतरी एक रस्ता दाखवण्याची गरज आहे की तुला कुठे जायचं आहे, कुठल्या बाजूने जायचं आहे, म्हणजे धर्म दाखवणारा गरजेचा आहे. अशा वेळेला हे आचाराचं दार, विचाराचं दार, या मार्गाचं ज्ञान हे नेमकं कोण दाखवेल? कुणाला तो अधिकार दिला तुम्ही? का फक्त बसून ठेवलं का? का ज्याला बसवला तो सांगा. या 3 रस्त्यावर कुणाला बसून ठेवलं हे सांगा. पाखडाचा खळाळी कैमेनी सत्याची दोन्ही मोकली, का पाटी दिदरीची वीरश्रीयेसी. की परमेश्वराबद्दल श्रद्धा भाव कर्मजड युक्त जी लोक आहेत त्यांची जड करणे आहेत. काही शास्त्रीय कर्मजड आहेत, नास्तिक आहेत, काही भक्ती जड आहेत. या सर्व ही 110 क्रमांकाची ओळी आहे जी देवाला, ही नास्तिक विचाराची देवालाही देव म्हणत नाही, आम्हालाच देव म्हणा म्हणतात कर्मजड लोक. बघा, स्वतःच दैवत्व, स्वतःच सर्व काही करून घेत स्वतःला देव माना असं लोकांमध्ये प्रवृत्ती विचार निर्माण करतात. अशा या पाखंड रूपी खळाळामध्ये जे पाखंड आहे ते पाखंड, तुझं ज्ञान, तुझा धर्म हे दाखवणारा जर कोणी नसेल तर ही पाखंड ही निर्माण होती. आणि मग या भवसागरामध्ये पाखंड्यांनी या जीवमात्रांची जर होडी काढून दिली, त्यांचं काय होईल रे बा? पाखडाचा खळाळी कैमेन सत्याची दोन्ही मोकलीली, का पाटी दिदलीची वीरश्रेयशी. अशी होडी सोडून तू तुझं वीरश्रियत्व का सोडून दिलं? तू जीवाचं रक्षण करण्याची तू जबाबदारी घेतली. ती वीरश्री तू शौर्याला पाठ दाखवून निघून गेल्यासारखी होईल का? आणि म्हणून तुझं जाणं हे न पटणार आहे हे कविराज त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगतात. ही कर्मजड जी शास्त्र आहेत, ही भक्तिजड जी लोक आहेत, ही पाखंड निर्माण करतील.
सर्वज्ञांचा अवतार झाला तेव्हा पाखंड निर्माण झालं होतं, घरोघरी देव लोक तयार झाली होती. या पाखंडामुळे सामान्य समाज भरकटला होता आणि म्हणून सर्वज्ञांनी इथं शौर्याची म्हणजे शास्त्राची शस्त्र हातात घेतलं आणि हे पाखंड अज्ञान याला बाजूला करून लोकांना धर्माचं वीरत्व समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थानं धर्म आणि अधर्मातलं युद्ध सर्वज्ञांनी ते पेटवलं. अधर्म पराभूत झाला आणि धर्म सर्वज्ञांच्या कृपेनं जिंकला. श्री उद्धवदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना मी बरोबर हा अर्थ सांगितलाय मुलीचा. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना आग्रह करताय की अशा वेळेला ही पाखंडी निर्माण झाली, अशास्त्रीय निर्माण झाली, ही नास्तिक लोक जी देवालाही देव मानत नाही पण स्वतःला देव म्हणून मानण्यात पटवतात, अशा वेळेला तू जर नसला तर मग मात्र या जगाची हानी झाल्याशिवाय होणार नाही. का करुणा केळी हरी विजय श्री निवटली, का लक्ष्मी भुसासली यदुराया तुआ. हे बघा लक्षात घ्या, तू प्रेम देणारी जी क्रीडा होती ना तुझी तीच मारून टाक. किंवा करुणा रूपीची काही वृक्ष होती ती उपटून फेकून दिली. परमेश्वर कसा आहे ना, तो करुणा रूपी आहे. त्याला तर शेवटच्या शब्दांमध्ये उद्धवदेव भांडण्याच्या मूडमध्ये आलेले आहे की तू सांगितलं तू दयाळू आहे, तू मयाळू आहे, तू कृपाळू आहे, तू तर इथं काय केलं नेमकं. तुझी ती प्रेम देणारी सर्व क्रीडा जी आहे ती तू स्वतः तू मारून टाकली. त्याला करुणारूपी जे वृक्ष आहे तोही तू उंदळून टाकतोय. अशी तुझी विजयश्री आहे की जीवांना तू विजय प्राप्त करून देणार. अशी तुझी विजयश्री आहे. विजय म्हणजे हा संसारावरचा विजय प्राप्त करून मोक्षाच्या सिंहासनावर विजय विराजमान करून देण्याची तुझी ती प्रवृत्ती आहे ती संपवली का. मग माया भोसकली का, मायेचं तू मारून मारून संपवली का, तिला कोण केला का. मायापुराचा त्याग केला तर मायेसारखं इतर लोक कोणत्याही देवतेला होणार नाही ना. म्हणजे ती माया मारली असा अर्थ होईल ना त्याचा. माया मारली, माया भोसकली हे या अर्थानं तो शब्द वापरला तर मायापुराचा जर त्याग केला तर मायापुरी मारून टाकलं. मग तुझी जी प्रेमाची क्रीडा आहे ती बघ तू संपून टाकलेली आहे. तू जाणं हे नक्की योग्य नाही. तुझं निजधामाला जाणं कसं थांबवता येईल जीवमात्रांकरता ही उद्धवदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगत आता मात्र श्रीकृष्ण चक्रवर्तीने निजधामाला जाण्याचा निर्णय थांबवावा आणि म्हणून प्रयत्न करायला लागले. सर्वज्ञांनी आचार्यांना सांगितलं होतं की बाबा रे विचारा, काहीतरी विचार. आचार्यांनी त्यांना सांगितलं कसं विचारलं जाऊ शकतो, तुमच्या सन्निधानात व्यतिरिक्त राहणं कसं शक्य आहे आणि कसं विचारणं शक्य आहे. अगदीच उद्धवदेव सुद्धा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना आता पटवतात. तू असं कसं काय वागू शकतो बाबू, तुझी वीरश्री कुठं संपली, जीवमात्रांचा उद्धार करण्याचा तू विडा उचलला, शपथ घेतली, ती वीरश्री गेली, तुझी करुणा गेली पुढे, तुझी कृपा गेली पुढे. तू ज्या मायेलाही तू घुसकून टाकतोय म्हणजे त्या मायापुराचा स्वीकार केला त्या मायेलाही तू मारून टाकणार आहे. तू असं का करतोय अशा पद्धतीचं हे वर्णन 111 वेळा केल्या. तू एक म्हटली नंतर 5 पुऱ्या केल्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर